तेच सुरेश धस धनंजय मुंडे यांना भेटताय, काय पहिली प्रतिक्रिया? नक्कीच संतोष देशमुख यांची जेव्हा हत्या झाली तेव्हा त्यांचे मारेकरी पकडल्या जावेत म्हणून सगळ्यात जास्तीत जास्त आवाज उठवणारे होते सुरेश धस, जे बीडचे आमदार आहेत. आणि त्यांनी हा विषय लावून धरला. धनंजय मुंडे यांचे हात कसे रंगलेले आहेत, खुनानी रंगलेले आहेत, ते कसे वाळू माफिया आहेत. त्याच्यानंतर त्यांचाच सहकारी वाल्मिक कराड हा कसा गुंडगिरी प्रवृत्तीचा आहे, ह्या सगळ्या गोष्टी बाहेर काढणारे हे सुरेश धस होते. आणि हे सुरेश धस कुठेतरी मराठा समाजाचं नेतृत्व करत होते. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी प्रयत्नात होते. आणि आमचाही त्या पद्धतीने त्यांच्यावरती विश्वास होता की जे धस यासाठी प्रयत्न करत आहेत तर ते कुठंतरी मराठा समाजाला न्याय मिळवून देतील, या मारेकऱ्यांना पकडून देतील आणि या संबंध प्रकरणाला वाचा फोडतील. परंतु आज जे काय दिवसभर वावटळ उठलेलं आहे, त्यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली दवाखान्यामध्ये जाऊन, हॉस्पिटलमध्ये जाऊन. 4 तास त्यांची प्रदीर्घ याच्यावरती चर्चा झाली आणि याच्यामध्ये मध्यस्थी होते चंद्रकांत बावनकुळे, जे भाजपचे नेते आहेत. तर या निमित्तानं सगळ्यांनाच आता संशय तयार झालेला आहे. हे सुद्धा एका लाभार्थी टोळीचे सदस्यच निघाले, सुरेश धस सुद्धा. आम्हाला वाटलं होतं कुठंतरी आमच्या समाजातला एक चेहरा हा न्याय मागतो आहे, समाजासाठी लढतो आहे, पण हे सगळं खोटं आहे हे आज स्पष्ट झालं. धनंजय मुंडे काय कुठे मरणाच्या दारात पडलेले नव्हते की एवढा आस्थेने जाऊन त्यांची चौकशी करावी. एक साधं चिल्लर ऑपरेशन होतं, त्या ऑपरेशनसाठी 4 तास त्यांनी दिले आणि म्हणतायत की मी त्यांची विचारपूस करायला गेलो. ज्या धनंजय मुंडेच्या नावाने ते बोंब मारत होते, बेंबीच्या देठापासून ते आरडाओरडा करत होते की धनंजय मुंडे हा माणूस कसा वाईट आहे, कसा नीच माणूस आहे, आज त्याचीच विचारपूस करायला जातो. म्हणजे हे प्रकरण नेमकं काय आहे? जेव्हा वाटेल तेव्हा समाजाला वापरायचं, जेव्हा वाटेल तेव्हा वाऱ्यावरती समाजाला सोडून द्यायचं, असं आत्ताचे नेते आणि राजकारणी करत आहेत. त्यांचा प्रथम सर्व समाजाच्या वतीने इथं मी निषेध व्यक्त करते. कारण आता इतक्या दिवस हाच धस आकाच्या नावाने बोंबलत होता. आता या धसांचा आका कोण आहे? हा धसांचा आका नक्कीच सीएम साहेब आहेत. त्याशिवाय धनंजय मुंडेला भेटायला ते जाणार नाहीत. जो माणूस इतक्या दिवस त्याच्या विरोधात बोलत होता त्यांनी अचानक भूमिका का बदलली? धसांनी याच्यावरती उत्तर द्यावं, स्पष्टीकरण द्यावं आणि समाजाचा जो विश्वास घालवलेला आहे तो विश्वास आम्हाला परत मिळवून द्यावा.